दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण आता मज ऐसे करे तुझे पाय चित्ते धरे उपजला भाव तुमचे कृपे सिद्धे जाओ आता मज ऐसे करे तुझे पाय चित्ते धरे तुका म्हणे आता लाभ नाही अपरता आता मज ऐसे करे तुझे पाय चित्ते धरे यही वो लावनिया विलंब करावया लावेला कृपाळे हो विलंब करावया लावेला कृपाळे यही वो धावनिया विलंब करावया लावेला कृपाळे विलंब करावया लावेला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवछेद के विश्वंभरे भवछेद के गुंदली समाये विश्वव्यापके गुंतली समाये विश्वव्यापके धावनिया विलंब कबाया लावेला कृपाळ हो विलंब कबाया लावेला कृपाळ धावनिया विलंब कबाया लावेला कृपाळे विलंब करावया लावेला कृपाळे विलंब करावया यही वो धावनिया विलंब कबाया लावेला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवछेद के कोठे गुंतली समाये विश्वव्यापके यही वो धावनिया विलंब कबाया लावेला कृपाळे समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्निहितपाणिमण्डलमण्डलानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आता हृदया पुले चौफाळून या भलेबरी बैसो पावले श्री गुरूंचे किंवा आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे नियाटवे शब्द सृष्टी जे सारस्वतागवे जिवेसिये वक्तृत्व गोडपणी अमृताती पारुणेने रस होती ओळंगणी अक्षरासे भावाचे अवतरणावतरती खुण दे हाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुची पाय हृदय गिवसीत जाय एवढे भाग्य होय उन्मेषासे ते नमस्कारोनी आता जो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरचरे ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर पावन पावन झालो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अलंकापुरी रम्य सिंहासनस्तपदांभूज तेजस्प्रतिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदीवल्लभम सद्गुरु सच्चिदानंदम केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेव पुनः पुनः विठ्ठल 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 उपस्थित प्रेमळ संत सज्जनो आपणा सर्वांच्या अर्थात भगवत चिंतन प्रित्यर्थे कार्यक्रमाच्या अंतर्गत नियोजित वेळेतील नियोजित सेवेअंतर्गत निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंद्य जगद्गुरू श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वदर्शनीय आपण जर त्याचा विचार केला तर मागणी या स्वरूपाचा म्हटला जातो, परंतु तो प्रार्थनीय अभंग आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी भगवंताकडे केलेली प्रार्थना आहे. आता ती प्रार्थना तुकाराम महाराजांनी जर देवाकडे केली असेल तर ती का केली असेल, महाराजांना या पद्धतीचं वक्तव्य करणं कितपत उचित होतं असं जर विचार केला, बुद्धी दुर्बुद्धी महाराजांना सुचलेली नाही, दुर्बुद्धी ही तुम्हाला आणि मला सुचते. जगद्गुरू तुकोबाराय हे परमार्थिक अर्थात या उच्च पदावर गेलेले. सांप्रदायाचा विचार केला तर कलशस्थानी असलेले जगद्गुरू तुकोबाराय त्यांना अशी दुर्बुद्धी सुचली असेल म्हणून प्रार्थना करतात असं मुळीच नाही. अभिप्रेत अर्थ लक्षात घ्या. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी तुमच्या आणि माझ्या अंतकरणातल्या भावाचा विचार करत जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, देवा प्रार्थनीय विचार तुझ्यासमोर असा ठेवतोय, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. देवा माझी प्रार्थना असेल तुला की दिलेली बुद्धी तिची दुर्बुद्धी होता कामा नये. या मनाला आणि या बुद्धीला हे स्थिर ठेवण्याचं कार्य मात्र तुझ्या हातात असावं. ही एक प्रार्थनीय विचारसरणी तिथं उपस्थित केली आहे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. कदा या शब्दाचा शब्दप्रयोग करायचा झालं तर कदा म्हणजे केव्हाही कोणत्याही काळात वेळेत, जसं म्हटलंय ना, देश काळ वस्तू ज्या त्या पद्धतीने भेद असेल त्या त्याप्रमाणे कोणत्याही प्रसंगी मला दुर्बुद्धी सुचता कामा नये. कदा नुपजो नारायणा. बरं नाही झालं तर देवा आणखी एक तुला विचार आहे. बुद्धी आणि मनाचा विचार करत असताना त्याला जर प्रवृत्त करणारं जर कोण असेल तर ते चित्त आहे. मग माझा विचार असा आहे देवा, एक गोष्ट मी तुला सांगतोय तर दुसरी एक प्रार्थना अशी असेल, आता माझं आईसे करी, मला असं कर, तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय माझ्या चित्तात असावे हा विचार माझ्या समोर आहे. का आहे त्याचं कारण आहे देवा, माझ्या अंतःकरणात भक्तिभाव निर्माण झाला आहे आणि तो भाव सिद्धीला जाईपर्यंत या गोष्टीची मला नितांत गरज आहे. कारण आहे परमात्म्या देवा, तुझ्या साह्यतेशिवाय आम्ही परमार्थ नाही करू शकत, तुझ्या साह्याशिवाय आम्ही संसारही नीट करू शकत नाही. मग परमार्थिक उपक्रमाचा विचार करत असताना जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, देवा अंतःकरणात भक्तिभाव निर्माण झालाय, उपजला भाव, पण
तुमचे कृपे सिद्धी जाओ, तुमच्या कृपेने तो सिद्धीस गेला पाहिजे. यदा कदाचित अंतःकरणात निर्माण झालेला भाव तुमच्या कृपा प्रसादाने सिद्धीला जाईल. तो जाण्याकरता काय करावं लागेल? तुझे पाय चित्ती धरी, हे धरलं पाहिजे. इतकंच नाही तर मला केव्हाही कोणत्याही वेळी दुर्बुद्धी सुचता कामा नये. हे सगळं जर घडलं तर तुका म्हणे आता लाभ नाही या परत. याच्यापेक्षा दुसरा लाभ नाही. हेच चिंतन आज आपल्याला चिंतनीय वेळेमध्ये पाहायचं आहे. विठाला 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 विठाला. अभंगाचं धावतं चिंतन आपण सर्वांच्या समोर प्रस्थापित केल्यानंतर विश्रुतरित्या अभंगाकडे वळण्यापूर्वी तूर्त प्रस्तावना थोडक्यात अशी. विचुंबे गावांतील ग्रामस्थांच्या अर्थात दानशूर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाने उपस्थित असणाऱ्या सर्व गुणीजनांच्या उपस्थितीतून कलासंपन्न कलाकार असतील, ज्ञानसंपन्न गुणवान संपन्न चारित्र्यसंपन्न अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील. नवे नवे वेगवेगळ्या वक्तव्यातून किंवा तुमच्यापुढे आलेलं ज्ञानदानाचा विचार असेल. या साऱ्या गोष्टीला गेली 12 वर्ष परिपूर्ण होऊन या 13व्या वर्षाच्या या अंतिम रात्रीची सेवा माझ्या परमार्थातले माझे परमस्नेही स्नेहांकित महंत जे रामकृष्ण महाराज गरजजी महाराजांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. तुम्हा माईबापांचं दर्शन या निमित्ताने घडलं. नवे नवे बाबा या ठिकाणी आहेत. मी थोडा उशिरा पाहिलं आहे. बाबासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणाविंद मी नमस्कार करतो आणि या वाणीला पुढे प्रसारित करतो. सप्ताहाचा शेवटचा अंतिम टप्पा असतो तो फार महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की पहिला दिवस चुकीचा नाही. सप्त्यातले जेवढे जेवढे दिवस आहेत हे मी अगदी बोलून जातो. इथे असतील किंवा बाहेरून आलेले असतील त्यांनासुद्धा सांगून जातो. हे वार्षिक सप्त्यातले दिवस म्हणजे आम्हाला दिलेला डोस आहे. करोना होऊ नये यासाठी काय घेतलं आहे? पण डोस घेतले. तसं वर्षभरामध्ये आम्हाला परमार्थिक धारा सूचित व्हावं, अन्य गोष्टी व्हायरल किंवा व्हायरस आमच्यामध्ये शिरू नये यासाठी हे डोस घ्या. जसा पोलिओचा डोस नाही घेतलात तर काय होतं? पंगुत्व येण्याची शक्यता आहे. हे डोस आम्हाला गेली 4-5 दिवस आम्ही ते घेतो आहोत. काहींनी 3 दिवस घेतले, काहींनी 2 दिवस घेतले, काही आजच्या दिवसाला असले, काही उद्याही येतील. पण हे डोस उपयोगाचे आहेत. हे परमार्थिक उपक्रम जर सांगायचं झालं तर सप्त्याच्या या 5 दिवसाची ही कीर्तन पुष्प सेवा भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने जे मार्गदर्शक आपल्याला लाभलेत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि संपन्न होत असताना तुमचा आणि माझा वेळ वाया न घालवता मी लगेच त्याच्यावर चिंतन एवढंच करतो की हे तुमची आणि माझ्यासाठी केलेली पर्वणी आहे. 2 गोष्टी आपल्यासमोर ठेवतो. एक शारीरिक गरज वेगळी आणि बुद्धीला लागणारी गरज वेगळी. ज्याला म्हणतात खाद्य. शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि 5 कोशाचं आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. वाचा आपण. हे 5 कोशांनी निर्माण झालेलं हे शरीर प्रथमतः अन्नमय कोश असल्यामुळे याला अन्नाची गरज आहे हे सत्य आहे. जसं शरीराला अन्नाची गरज आहे त्याच्या वृद्धीकरता त्याच्या वाढीकरता तसं या शरीरामध्ये दिलेली बुद्धी या बुद्धीला सुद्धा अतिशय महत्त्वाचा खुराक द्यावा लागतो आणि तो खुराक जर कुठे मिळत असेल तर तो फक्त आणि फक्त सप्त्यामध्ये मिळतो. विडाला आज आहाराचा विचार केला तर माणसाचे आहारही विचार बदललेत आणि विचारांचा जर विचार केला तर माणसाची बौद्धिकता सुद्धा बदलली आणि विचारसुद्धा बदलले. परिणामतः माणसाची क्रिया बदलते. पहा, चिंतन जर लक्षात घेतलं माणसाचे विचार बदलले की आचार बदलतात, उच्चार बदलतात. या सगळ्या प्रक्रिया आपल्याला एका चिंतनातून पाहायला मिळतात. माणसाचा विचार महत्त्वाचे आहेत. माणसाची उंची माणसाच्या विचारावर अवलंबून असते. म्हणून इंग्रजीमधलं एक वाक्य सर्वांच्या परिचयाचं असेल, सिम्पल लिव्हिंग. तुम्ही लगेचच बोललात. अँड हाय थिंकिंग. तुमची विचारधारा तुम्हाला प्रवाहित करते न उंच पदावर आणून ठेवते. जर यदाकदाचित आपण जर विचार केलात तर काय असेल तर मानवी जीवनामध्ये विचार हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो विचार अन्य ठिकाणी कुठेही मिळणार नाही. तो विचार इथेच मिळेल.
कशावरून? सारासार विचार हरिपाठ सारासार विचार हरिपाठ सारासार विचार हरिपाठ सारासार विचार त्रिगुण सारे निर्गुण हे सारे निर्गुण हे सारे त्रिगुण सारे निर्गुण हे सारे निर्गुण निर्गुण हे सारे सारासार विचार हरिपाठ हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे